वाह! तुम्ही टेक्स्चर बघू शकता केकचं, काय मस्त केक झालेला आहे. मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते. एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत हा झालेला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते. वाह! मस्तच. हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं बालाजी केक विलामध्ये. आणि आज आपण बघणार आहोत सुपर सॉफ्ट व्हॅनिला स्पंज कसा तयार करायचा, आणि तोही एकदम कापसासारखा मऊ. आता केक आवडणार नाही असं क्वचितच एखादा असेल, बऱ्यापैकी सर्वांनाच केक आवडतो. आणि तोच केक जर तुम्ही घरी बनवलात तर तुम्हाला किती आनंद होईल ना. आणि तोच जर तुम्ही तुमच्या घरच्या साहित्यात. चला तर मग आपण आता बघूया कापसासारखा व्हॅनिला स्पंज कसा तयार करायचा ते. थांबा या म्युझिकच्या पलीकडे. केक बनवण्यासाठी आपल्याला लागेल 70 ग्रॅम मैदा, 70 ग्रॅम पिठी साखर, 3 अंडी लागतील आपल्याला, 1 टीस्पून इसेन्स, बेकिंग पावडर पाव टीस्पून, तेल 1 टेबलस्पून. इथे आपण अंडी अशा प्रकारे फोडून घेऊया जेणेकरून अंड्याचा पिवळा भाग एका साईडला व पांढरा भाग एका साईडला होईल. इथे बघू शकता आपण, मी तिन्ही अंडी फोडून घेतलेली आहे. आता अंड्याच्या पांढऱ्या भागाला आपण मस्तपैकी फेटून घेऊया. इथे फेटण्यासाठी मी बीटरचा वापर केला आहे. तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हँड विस्करचा सुद्धा वापर करू शकता. इथे बघू शकता तुम्ही, काय मस्त फोमी टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धी पिठी साखर टाकून घेऊया व ती छान मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिट मस्तपैकी फेटून घेऊया. तुम्ही बघू शकता टेक्स्चर. असे टेक्स्चर आल्यानंतर आपण त्यामध्ये साखरेची दुसरी बॅचसुद्धा टाकून घेऊया व पुन्हा एकदा फेटून घेऊया. आता या मिश्रणामध्ये आपल्याला अंड्याचा पिवळा भाग 2 बॅचमध्ये टाकून घ्यायचा आहे. मी इथे पहिली बॅच टाकून घेत आहे व त्याला छानपैकी फेटून घेत आहे. तुम्ही ही सर्व प्रोसेस हँड विस्करने सुद्धा करू शकता, फक्त तुम्हाला थोडासा वेळ लागेल. आता मी यामध्ये अंड्याची दुसरी बॅचसुद्धा टाकून घेत आहे व त्याला फेटून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता, अंड्याच्या पिवळ्या भागामुळे मिश्रणाचा कलर थोडासा चेंज झाला आहे. आता यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत. मैद्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकून घेऊया व सर्व मैदा आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. आता या मिश्रणात आपण थोडासा मैदा चाळून घेऊया. आता हा मैदा विस्करच्या साहाय्याने कट अँड फोल्ड मेथड वापरून एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेऊया जेणेकरून त्यातलं फोमी टेक्स्चर अजिबात कमी होणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व मैदा मिक्स करून घेऊया. हा मैदा आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपला केक एकदम सॉफ्ट, स्पंजी आणि कापसासारखा मऊ होईल. आता आपला मैदा पूर्णपणे मिक्स झाला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया व कुकर प्रीहीट करून घेऊया. त्यासाठी मी कुकरची शेट्टी बाजूला काढून ठेवली व गॅस 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर ठेवला. त्यानंतर आपण आपल्या मिश्रणाकडे परत येऊ व त्यामध्ये तेल टाकून घेऊ व मस्तपैकी त्याला छान ढवळून घेऊ, ते सुद्धा एकदम हलक्या हाताने. आता यामध्ये इसेन्स टाकून ते आपण मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, याची कन्सिस्टन्सी एकदम रिबनसारखं हे पडत आहे. आता मी इथे 6 इंचाचा टीन घेतलेला आहे. त्या टीनमध्ये मी बटर पेपर लावलेला आहे जेणेकरून आपला केक भांड्याला चिकटणार नाही. जर तुमच्याकडे हा टीन नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं देखील वापरू शकता. आता यामध्ये आपण सर्व मिश्रण टाकणार आहोत.
आणि हे मिश्रण आपण टॅप करून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण कुकरमध्ये जाळी टाकून त्या जाळीवरती हा डबा ठेवून देणार आहोत. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात व गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा केक 30 ते 35 मिनिटासाठी बेक करायचा आहे. 30 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला केक एकदम स्पंजसारखा फुलून वरती आलेला आहे. आता आपण यामध्ये चाकू टाकून बघूया की चाकू आपला क्लीन येतो का. वा, मस्तच. केक शिजल्यानंतर तो मोल्डमधून लगेच बाहेर काढू नका, कारण गरम गरम असताना केक नीट निघत नाही. इथे 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी हा केक डिमोल्ड करत आहे. तुम्ही इथे बघू शकता. वा, काय स्पंज तयार झालेला आहे. तर तयार आहे आपला कुकरमधला सुपर सॉफ्ट स्पॉन्ज केक. हा केक तुम्ही आयसिंगसाठी सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही हा केक चहाबरोबर सुद्धा सर्व करू शकता. इथे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एकदम जाळीदार झालेलं आहे. मी तुम्हाला प्रेस करून दाखवते. वा, मस्तच. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व मला कळवा की तुमचा केक कसा झाला होता. तसेच तुम्ही जर सांगलीमधून असाल तर तुम्ही घरबसल्या केक ऑर्डर करू शकता. आपल्याकडे नवनवीन ऑफर्ससुद्धा चालू आहेत, त्यामुळे तुम्हाला केक हा एकदम कमी दरात मिळेल. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.